लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा हा प्रोमो खरोखरच मनाला स्पर्श करणारा आणि काव्यार्थच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरणारा आहे. 13 आणि 14 फेब्रुवारीच्या विशेष भागात प्रेक्षकांना प्रेमाचा एक आगळा-वेगळा सोहळा पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काव्याच्या तब्येतीमुळे प्रेक्षक चिंतेत होते, पण आता सर्व भीती दूर झाली आहे. पार्थ अत्यंत भावूक होऊन काव्याचा हात हातात घेतो आणि तिला वचन देतो, "काव्या, मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट स्वीकारलं आहे. आता जिथे तुम्ही असाल तिथेच मी असेन." पार्थचा हा समजूतदारपणा पाहून काव्याच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळतात. जेव्हा नंदिनी विचारते की पार्थ आता काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहणार का, तेव्हा पार्थ ठामपणे सांगतो की आता काव्या गेस्ट रूममध्ये नाही, तर तिच्या हक्काच्या काव्यार्थ रूममध्ये राहायला येईल. हा आनंदाचा क्षण पाहून जीवा आपला उत्साह रोखू शकत नाही आणि आनंदाने शिट्टी वाजवून दोघांचे स्वागत करतो. प्रोमोच्या शेवटी पार्थ काव्याला आपल्या हातांत उचलून घेतो आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडतो. काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू सर्व काही सांगून जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर काव्या आणि पार्थच्या नात्यात प्रेमाची एक नवीन पहाट येणार आहे. हा प्रोमो तर जबरदस्त आहेच, पण प्रत्यक्ष भागात ही केमिस्ट्री पाहणं आणखीनच मजेशीर ठरेल. आणि इथेच हा खूप मस्त प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.